आहे तुमचं पिंकी किचन रेसिपीमध्ये. तर मी आज बनवत आहे छान अशी माशाची भाजी. हो, माशाची भाजी बघू शकता तुम्ही. इतका सुंदर मसाला झालेला आहे. मसाल्यामध्ये तुम्हाला तर माहितीच असणार, कांदे, लसूण, अद्रक, कोथिंबीर वगैरे हे सगळं मी टाकलेलं आहे. ही माझी ग्रेव्ही झालेली आहे. मी तेलामध्ये छान अशी फ्राय करत आहे. बघू शकता तुम्ही, इतकं सुंदर असं मसाला कलसलेला आहे. त्याला छान अशी आत्तापासूनच तरी इतकी सुंदर सुटलेली आहे. त्याच्यात मी थोडं पाणी टाकून छान होऊ दिलेलं आहे आणि मस्तपैकी तरी येते. पाणी टाकून थोडं 5 मिनटं होऊ द्यायचं. बघू शकता तुम्ही, मी मस्त ही आमटी माझी तयार झालेली आहे माशाची. आणि एक कढी मी मस्त छान अशी हिरवी हिरवी कोथिंबीर चिरलेली आहे, मस्त बारीक चिरून ह्या आमटीमध्ये टाकायची आहे. ही सुंदर अशी ग्रेव्ही झालेली आहे माशाची. आणि मी मासा कोणता वापरला माहिती तुम्हाला? अहो, आपण मस्त चोपडा वगैरे तर नेहमी वापरतो, पण मी मासा वापरला आहे हा चिलेपी. हो, चिलेपी मासा. तर तुम्ही करू शकता. बघू शकता, ह्या माशाला मी हळद मीठ वगैरे टाकून 5 मिनटं झाकून ठेवलेलं होतं. आणि आता मी छानपैकी हे त्या आमटीमध्ये टाकणार आहे. बघू शकता, सुंदर असे पीस झालेले आहे. आणि मला आतापासूनच पाणी सुटलेलं आहे तोंडात. तुम्ही बघू शकता, इतकं सुंदर असा मासा आहे हा. तर तुम्हीही करू बघा. हा चिलेपी मासा आणून तुम्ही छानपैकी अशी भाजी करा. ही मी ग्रेव्हीमध्ये हा मासे छान असे टाकत आहे. किती सुंदर अशी रेसिपी आहे. तुम्ही करू शकतात. मस्त छान अशी तरी आलेली आहे. आणि हां, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट नक्की करा. थोडा उशीर झाला मला रेसिपी टाकण्यामध्ये, तर सॉरी. तुम्ही बघू शकता, सुंदर अशी माझी ही माशाची भाजी तयार झालेली आहे. आणि सुंदर अशी ही गरम गरम भाकरीबरोबर खायची. हो, तांदळाची भाकर, बाजरीची भाकर, सुंदर अशी ही माशाची भाजी लागते. ओ, एकच नंबर. किती 5 मिनटं छान असं मासे टाकून 5 मिनटं होऊ द्यायचं. छान अशी ही तरी सुंदर अशी आलेली आहे. आणि मस्त मस्त हे मासे छान असे होऊ द्यायचे आहे 5 मिनटं. त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे. माझी ही माशाची भाजी तयार झाली आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर नक्की करा, कमेंट करा नक्की, म्हणजे नवीन नवीन तुम्हाला रेसिपी बघायला मिळेल. सुंदर अशी माशाची भाजी माझी रेडी आहे. थँक्यू. लव यू.